मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याचं लोकार्पण। उपमुख्यमंत्री शिंदेंसह शिवेंद्रराजे भोसले, नितेश राणे, नारायण राणे, निलेश राणे यांची उपस्थिती। मुंबईतल्या अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं उद्घाटन मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते लोकार्पण। वाहतूक कोंडी होणार कमी। उन्हाळ्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा। नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती, त्यामुळे यंदा मान्सून 27 मे रोजीच केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता। हवामान खात्याचा अंदाज। पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा हवामान खात्याचा इशारा। विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र भागात वादळी पावसाचा अंदाज। अवकाळी पावसामुळे मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा। शनिवारी मुंबईच्या हवा गुणवत्तेची श्रेणी समाधानकारक। नांदेडच्या ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत जागेच्या वादातनं मारहाण। हाणामारीत 2 जण जखमी। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। महाराष्ट्रामध्ये 4 महिन्यात 25 वाघांचा मृत्यू, यामध्ये 20 नैसर्गिक, 1 रेल्वेच्या धडकेत तर 4 जणांची शिकार होऊन मृत्यू झाल्याची माहिती। रत्नागिरीमध्ये विहिरीत पडलेल्या मगरीला बाहेर काढून जाळण्याचा धक्कादायक प्रकार। जिवंत मगरीला जाळल्यानं वन विभागाकडून गुन्हा दाखल, मात्र तपास शून्य केल्याचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।